विरातन बुद्रुकच्या अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं हे मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेल्या शिवडेली चषकाचा हा क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा महोत्सव जो आपण अनुभवतोय. आदिवासी समाज परिषद पालघर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चूज टू बॉल फर्स्ट. पालघर स्पोर्ट्स आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. ताईपेकर आपला एक्स्ट्रा खेळाडू. करण मोरे स्ट्रायकर एंडला. ऑफस्टंपच्या बाहेर कडक स्ट्रोक. एकदा आपण करण मोरेचा खेळ पाहिला, ज्या वेळेला सुरुवात होते ना मॅचला त्यावेळेला ऑफ साईडला फटका येतो. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळलेला आहे. सुंदर एक देखणा फटका. करण मोरे आणि ओमकार देसाई अशी सलामीची जोडी मैदानावरती सजवली आहे. आणि पहिला चेंडू ते फेस करत होते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि चेंडू गेला या चौकारनं स्टार्ट केलाय. आणि अशी सुरुवात मागच्या सामन्यामध्ये देखील करण मोरेने केली होती आणि तशी सुरुवात या सामन्यामध्ये होत असताना ऑफ साईडला जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या मध्ये आहेत. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन व एक बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंटला फिल्डर आहेत. एक मिड ऑफ. ऑन साईडला पाहिलं तर एक मिड ऑन आहे, बॅक स्क्वेअर लेग आहेत, शॉर्ट फाईन लेग. 2 फिल्डरचे बरोबर बॉन्ड लाईन जवळ. एक डीप मिड विकेट जे वायडिश लॉंगांच्या जवळ आहे आणि एक डीप कव्हरला स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. शिवनेरी चषक आपण पाहतायत, अनुभवतायत. आणि आजचा दिवस जो होता तो आजचा दिवस खुल्या गटातील होता, पण बिग बॅश लीग प्रमाणे होते. त्याच्यामुळे 2-2 संधी प्रत्येक टीमला मिळाली आहे. ती संधी कशी साधायची, कशी घ्यायची हे देखील त्यांना माहिती आहे. मिस केला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना शफल केलं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करण मोरेने केलाय. डॉट बॉल. समोर खेळायचं होतं, मिस टाइम स्ट्रोक झालाय. बॅटच्या कडेवरती लागलाय, चेंडू वर गेलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि करण मोरे हा फलंदाज होतोय बाद. थोडासा लांब होता, दूरवरती होता. मिडॉनला फिल्डर होते आणि त्यांनी टिपलाय सुंदर असा झेल. बघा जी बॉडी पोझिशन होती थोडीशी स्क्वेअर वन झाली होती, खास करून करण मोरे यांची. आणि ते कारण होतं बॅटला अगदी मधोमध लागला नाही, कडेवरती चेंडू लागला, एज लागला, टॉपला गेला, टॉप एज लागला आणि एक चांगला झेल मिडॉनला टिपला गेला. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी विश्वनाथ जाधव येत असताना मधल्या काळामध्ये आदिवासी समाज परिषदेच्या संघाने देखील मागचा सामना एक मोठ्या धावसंख्या उभारली गेली होती. याच 2 संघांदरम्यान याच्या अगोदरचा एक मॅच आपण पाहिला होता. ऑफस्टंपच्या बाहेर एकदम बॅटचं फेस थोडंसं ओपन केलं आणि चेंडूला पाठवले सरळ डीप पॉईंट डिझल मध्ये. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चौकार. आता ऑन साइडला हा सगळा ट्रेडमार्क स्ट्रोक आहेत. हे पसंदीदा फटके विश्वनाथ जाधवचे आहेत. पहिला ऑफ साइडला तर ऑन साइडला हा चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत दाखा झालाय आणि हा फटका पाहिला तर थोडंसं पॉलिशिप करायचं होतं चेंडूला. लांबनं पिक केलं आणि चेंडूला पाठवलंय फायनल क्षेत्रामध्ये चौकार. 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 चौकार आतापर्यंत या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं पुन्हा एकदा ओमकारजी शेट्टे देखील दाखल झाले. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये एक विकेट जरूर गमावलाय. करण मोरेच्या रूपानं एक विकेट गमावलाय. 3 चौकार आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती ते 13. विश्वनाथ जाधव 9 वरती बॅटिंग करतात. ओमकार देसाई यांना स्ट्राईक अजून मिळाली नाहीयेत. प्रोजेक्टेड स्कोर इथे 78 दिसतोय. या 2 संघामध्ये एक मॅच झाला होता त्यावेळेला 81 धावा पाहिल्या होत्या. त्याच्यामुळे कदाचित तो प्रयत्न असेल पालघरच्या या टीमचा त्या 80-85 धावांचा पल्ला गाठायचा. आणि मागच्या मॅचमध्ये ना पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट संघ परिषद मंच जो आहे त्यांनी देखील खूप सारे रन्स केलेत. त्यामुळे या मॅचमध्ये रन्सची अपेक्षा इकडे मैदानावरती ठेवू शकते आहे. बॅटल्स तुम्ही पाहता पालघर स्पोर्ट्स 21ला 3 होतं आणि इकडे त्यानंतर आपण पाहिलं ॲग्रो हर्षिता अगदी 2 मेडन्स तिकडे येताना आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार. वॉट अ बॉल चाललाय समोर. परफेक्ट प्लम. विश्वनाथ जाधव त्याची आली विकेट. फलंदाज बाद. अंपासनं थोडा वेळ घेतला. मनातल्या मनात सगळे काही विचार सुरू होते आणि इम्पॅक्ट इन लाईन परफेक्ट मिडल स्टिकला जाऊन आदळणारा बॉल आणि तदनंतर फिंगर अप झाला. आणि आता आपण पाहूया डीबीएन लाईव्हचा ॲक्शन रिप्लाय. मागच्या बॉलवरती घडलं काय, सध्या परतलाय विश्वनाथ जाधव बॅक टू डग आउट. आणि जसं सेलिब्रेशन झालं ना, विश्वनाथ जाधव आणि प्रकाश तुमडामध्ये हॅप्पीमध्ये नेहमीच एकत्र खेळतात. एक तुकड्याच्या साथीने खेळतात. पण अपील केलं. विश्वनाथ जाधव थोडंसं पाहत होते बाबा थोडंसं बाहेर लागला की नाही, पण प्रकाश तुमडानं सांगितलं की बाबा अगदी मधोमध लागलाय, त्यामुळे जास्त काय विचार करू नको त्याकरता ते पाहिलं होतं. पाहूया काय घडलं होतं. हा चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पायावरती चेंडू आदळला होता आणि पंचाचं बोट वर गेलंय आणि ते कारण होतं. आणि अपील बघा, हा अपील जो होता प्रकाश तुमडाचा, त्यानंतर ती रिॲक्शन होती ते बघा. त्यांनी सांगितलं होतं विश्वनाथ आउट. हे दोघांमधलं ही जुगलमध्ये होती, कारण एकमेकांचं मैत्रीचं नातं आहे. मैत्रीचं होतं नातं देखील विश्वनाथ जाधव आणि प्रकाश तुमडा अर्थात हॅपीमध्ये. नाही, क्रिकेट तेच आहे ना, जे असंख्य साऱ्या खरं तर रक्तांच्या नात्यांच्या पलीकडे जाऊन एक मैत्रीचं नातं तयार करतं. असंच काही बॅटल पवन किणी विवेक शेलारच्या दरम्यान आपण पाहिलं. ग्रामीण धमाका बिग बॅशच्या स्पर्धेत च्या समोर लॉफ्ट केला. ऑन साईडला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल मिळते आणि खूप काळ नॉन स्ट्रायकर एंडला उभा राहून टीमची पद्धत पाहिल्यानंतर आता या टीमचा बॅकबोन, या टीमचा तारणहार बॅटिंग ट्रॅकवरती आला आहे. ओमकार देसाई धावफलकावरती धावा आलेत. आतापर्यंत 14 विकेट गेलेले 2. जर या मॅचमध्ये आपण पाहिलं ना, आदिवासी समाज परिषद जो संघ खेळतोय, खरं तर आदिवासी समाज म्हणजे काय, अगदी चिकाटी, जिद्द आणि अफाट परिश्रमातनं एक वेगळी ओळख खरं तर या समाजानं आजवर त्यांच्या स्वतःची टिकून ठेवली आहे. आणि कष्टाळू प्रवृत्तीसाठी हा सगळा समाज ओळखला जातो. क्रिकेटच्या पटलावरती देखील ते करतील मेहनत. मात्र समोर आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा अनपेक्षित सम्राट. मुंबईच्या खडूस क्रिकेटमधून दादागिरी प्रस्थापित ज्यानं केली आहे त्याचं नाव ओमकार देवीदास देसाई. पहिल्या बॉलवरती मारलाय. गेम इज ऑन. षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की मागच्या 7-8 चेंडूवरती तो नॉनस्ट्रायकिंगला उभा होता. हा बघा फुलर लेन डिलिव्हरी होती, बॉटम हँडचा वापर आणि हा असा फटका हेलिकॉप्टर स्ट्रोक ही ओळख राहिली ते ओमकार देसाईची आणि ती ओळख दाखवणारा हा फटका खेळलाय. आणि बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला उभं राहतो ना एका जागेवरती थोडंसं थकतो, थोडासा वेळ घेतो, पण ओमकार आलं आणि तिथे बघितलं की बाबा मी तिथे पाहत होतो, बघत होतो, पण ज्या वेळेला आलो त्यावेळेला पहिला चेंडू हा षटकार ठोकलाय. ओमकार देसाई समोर आला ना की कॉमेंटेटर म्हणून नाही, एक प्रेक्षक म्हणून ज्यावेळी सुरू झालेला प्रवास आठवतो. जेव्हा जेव्हा योगेश पेनकर विरुद्ध सँडी SP ओमकार देसाई आला, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत या सगळ्यांची बॅटिंग पाहण्याची मजा जी बालपणात होती ना ती आत्ताही आहे. कारण ओमकार देसाई आत्ताही सांगतोय टायगर अभि जिंदा. टप्पा पडलाय, खूप फिरला बॉल, शफल झालं. आत्ताही तुम्ही पाहू शकता मागचे दोन्ही स्टंप क्लिअर दिसतात. त्यामुळे अंपासनं सांगितलं की या डॉट बॉल निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. प्रकाश तुंबडाचं एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आणि धावफलक सध्या 20ला 2 वरती आहे.
आता स्विचिटचा फटका आलाय. मागचा बॉल टप्पा पडल्यानंतर जसा फिरला ना, आता प्री माइंडेड शॉट होता. आधीच ठरवलं होतं की आता स्विचिट खेळायचं आणि थर्ड मॅनला काढलाय. ओमकार देसाई स्पेशल हा दुसरा षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला प्री पॉइंटेड होता त्याला कारणही होते की चेंडूचा टप्पा थोडासा लांब होता. मागच्या मानाने चेंडू तो जो 4 मीटर 6 मीटरच्या मध्ये चेंडू हाताळला गेला होता. स्विचिटचा हा चौकार ठोकला गेला. धावा धापलकावरती 26 1.5 षटकांचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील षटकार आला होता मागच्या चेंडूवरती आणि त्यानंतर आपण 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. पण पंचांनी पुन्हा एकदा रिफर केले. बॅट्समन रिव्ह्यू आहे, फलंदाजांना रिव्ह्यू घेतलाय. नक्की चांगली उल्लेख तुम्ही केलाय. आपण रिप्ले बघूया आणि त्या चर्चेवरती पुन्हा एकदा येऊया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी सांगितले 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 26 धावा धापलकावरती आहेत. आणि एक चांगला उल्लेख तुम्ही केला म्हणजे उमेदीच्या काळामध्ये आपण ओमकार देसाईचा तो खेळ पाहिलाय आणि आजही म्हणजे जसं एक उल्लेख केला टायगर जिंदा आहे. किती तुम्ही वय वाढलं किंवा वय वाढत गेलं तरी ती जी ओळख असते ना पहिला निर्माण झालेली ती कायम आपल्या मनावरती ठासलेली असते. कदाचित आजही आपण ओमकार देसाईला त्याच फ्रेममध्ये बघतोय, त्याच ओमकार देसाईला पुन्हा एकदा शोधतोय की बाबा उमेदीच्या काळामध्ये अगदी जो बॅटिंग करायचा, जी बॅटिंग तुम्ही पाहिलेत आम्ही पाहिलेत आणि कदाचित त्याची थोडीशी झलक आता मैदानावरती त्याने दाखवलेली आहे. नाही, ओमकार देसाईला ना क्रिकेटच्या पटलावरती चांगलं माहिती आहे. त्याचं ॲग्रेशन सुरुवातीला काय होतं आत्ताही तेच आहे. त्याच्या लाईफमध्ये ना फक्त 3 शब्दांवरती त्यानं क्रिकेट खेळलं, गेम इज ऑलवेज ऑन. आणि आत्ताही ते ऑनच आहे कारण त्याच्या मनामध्ये संघर्ष करण्याची जिद्द अगदी वयाच्या 17व्या वर्षी देखील तीच होती आणि 35 नंतर देखील आत्ताही तीच आहे. 26 धावा धावफलकावर 26 लॉस ऑफ 2. करंट रन रेट सध्या 13 वरती आहे. आकाश ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं, एक विकेट त्याच्या खात्यात आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल यष्टीरक्षक अगदी चेंडूवरती घेऊन बॉल तिकडे फील्ड केला असेल तोपर्यंत होती आहे. डॉट बॉलची समाप्ती. आज आदिवासी समाज परिषद जो संघ खेळतोय त्यांना देखील इतकंच म्हणावं लागेल, खबर नाही हमें हमारी जीत होगी या हार, हमारे संघर्ष की चर्चा आज होगी आर या पार. कारण आज आर आणि पारची लढाई सर ते खेळतात मैदानाच्या आत. खूप चांगले गट्स या टीमकडे देखील आहेत. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला गट्स भरपूर आहे. थोडासा लांब न केला खेळला होता चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्यात झेल टिपला गेला आणि अक्षय घरातला परतावा लागले. ते पॅव्हलिनच्या दिशेनं या षटकामध्ये आलेला हा विकेट आकाशला महत्त्वाचा आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला कारण अशा स्पर्धेमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या समाजाचा संघ उतरवणं खेळायला आणणं ते धाडस लागतं. पण हे धाडस केलेलं आहे. त्यांना माहिती आहे इथे कदाचित एक चांगला उल्लेख तुम्ही केला, इथे कदाचित यशस्वी होऊ न होऊ पण खेळाडूंना बरंच काही शिकायला मिळालं आहे. क्रिकेट ऐसा खेल है ना भाई, ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, इसको खेलना जरूरी है. जितके खेळाल ना कधी जिंकाल कधी हरणार पण प्रत्येक सामन्यामध्ये काहीतरी शिकणार, कदाचित तो फायदा या खेळाडूंना होऊ शकतो. नाही म्हणून म्हटलं जातं ना आयुष्याच्या जीवनपटलावरती हरिवंशराय बच्चन यांची फार सुंदर कविता आहे. असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की जिंदगी में कभी हार नहीं होती. अगदी आयुष्यात हार ना मंगेला सर क्रिकेटर्सनं तोपर्यंत मानायची नाही जोपर्यंत स्वतःच्या फोटोवरती हार चढत नाही. फक्त इतकं मनामध्ये असलं ना की मग ही छोटी मोठी संकट अगदी सहज हळवारपणे निघून जातात आणि त्याच्यावरती मात करायला पालघर स्पोर्ट्स तयार आहे. दुसऱ्या बाजूला आदिवासी समाज परिषद मंच तयार आहे आणि बॅटल काय रंगले ठकाटक आणि गाठ कुठे पडली आहे तर शिवनेरी चषक वर्षातनं एकदा येतं. सफाळ्यातली एकमात्र नाईट क्रिकेट स्पर्धा आणि त्यात ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट आणि ते देखील बिग बॅश मध्ये या सफाळे नगरीमध्ये हे सगळं प्रथमताच घडलंय. ओव्हर द विकेट क्लीन बोल्ड फलंदाज बाद जसा आलाय प्रतीकला तसंच टाटा बाय बाय केलाय. आणि काय म्हणाल सर कसं कौतुक कराल या बॉलचं, कारण लोवा फुलटॉस ऑलवेज स्लो पॉयझन. जर कधी कधी त्याच्यावरती रन्स बनतील तर तितक्याच मोठ्या संघानं त्याच्यावरती विकेट येण्याच्या चान्सेस देखील आहेत. प्रतीक परतला शून्यावरती आणि धक्का लागलाय या मॅच मध्ये नंबर 4. जसं तुम्ही उल्लेख केला थोडंसं दुधारी तलवार असते. बऱ्याच वेळेला काय असतं की ज्यावेळेला क्विकर रन असतो ना तो बॅटच्या आतल्याकडे लागतो, स्लोअर फुलटॉस तोही आतल्याकडे लागतो आणि मागे मी म्हटलं होतं की 10 पैकी 9 वेळेला तो स्टंपवरती जातो आणि आता तेच घडले.
ज्यावेळेला इनसाइड एज लागते ना त्यावेळेला तो स्टंपवरती जात असतो आणि तेच घडलं असतं. बॅटला थोडासा स्पर्श झाला आणि चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला जातोय. 2 विकेट लागोपाठचे गमावलेले आहेत आणि जसं आपण चर्चा करतोय की कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणं, सहभाग नोंदवलं किंवा पार्टिसिपेट करणं हेही महत्त्वाचं असतं. कारण त्याच्यातनं अनुभवातनं काही गोष्टी आपण शिकत असतो. कारण मुळात जे यश मिळतं ना ते अनुभवातनं मिळतं. पण अनुभवाचा जन्म वाईटानं वळत नव्हतं. सक्सेस एक्सपिरियंस से आती है लेकिन एक्सपिरियंस बॅड एक्सपिरियंस से आती है. वाईट अनुभवातनं माणूस शिकत असतो आणि शिकून समजून उमजून यशाच्या दिशेनं जात असतो. कदाचित तोच प्रयत्न इथे आदिवासी समाज परिषदेचा पालघर तालुक्याचा जो संघ मैदानावरती उतरलाय तो करतोय. आणि हे धाडस केल्याशिवाय जसं म्हणतात बाबा मार्केटमध्ये ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. तुम्ही हिंमत दाखवली तर कदाचित किंमत मिळू शकेल. ती किंमत त्या खेळाडूंना या मैदानावरती मिळते. अगदी बरोबर आहे आणि एक चांगली मॅच आपल्याला अपेक्षित आहे. आता प्रज्योत अंभिरे, पंकज त्यांच्यासाठी 50-55 जर कोणाला बनवायच्यात तर आता मनोज पाटीलला, याच सफाळ्याच्या विठ्ठलवाडीचं अगदी हाकेच्या अंतरावरती गाव आहे, तिथनं हा खेळाडू बिलॉंग करतो आणि सफाळेकरांचा जीव, सफाळेकरांच्या क्रिकेटच्या पटलावरचा अभिमान आणि सफाळे क्रिकेटची शान मनोज पाटील. अर्थातच जेव्हा जेव्हा तो बॅटिंग ट्रॅकवरती येतो आपसिक मनातून एक वाक्य बाहेर पडतं, आला रे आला विठ्ठलवाडीचा मन्या डॉन आला. 27ला 4 मोठी जिम्मेदारी आता ओंकार देसाईच्या सोबतीनं मनोज पाटीलवरती. या मॅचचा डाव पुढे घेऊन जाण्याची पार्टनरशिप होणं आता खूप गरजेचं बनलं. अर्ध्या विकेटवरती एक्स्ट्रा बाउन्स, मागे चालला बॉल फ्लाइंग स्लीपला, तिकडे बॅकअप दिला जाईल. तोपर्यंत अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि त्या सोबतीनं स्क्वेअर लेग अंपायरनं अगदी इशारा कळवला 1 फॉर दी ओव्हर. म्हणजे ओव्हरमधला पहिला बाउन्सर पूर्ण झाला, सेकंड बाउन्सर अटेम्प्ट झालं तर तिकडे नो बॉल कॉल केला जाऊ शकतो. धावफलक सध्या धावफलकावरती 28ला पोहोचलाय. बॉलिंग स्पेल आकाशचा सर खूप चांगला राहिला आहे, कारण आतापर्यंत 15 रन्स खर्च केलेत आणि महत्त्वाचं काय तर इम्पॉर्टंट 3 विकेट्स त्याच्या खात्यात आहेत. विकेटचा ग्राफ त्याचा जो भरलेला आहे ना त्याच्यामुळे रिक्वायर रन रेट 10पेक्षा सध्या आपल्याला थोडं आत्ताही खाली पाहायला मिळत आहे. नक्कीच जसा उल्लेख केला त्यामुळे दबाव निर्माण झाला. जे विकेट गेल्यात ना स्पर्धेवरती दबाव निर्माण झालाय. विकेट 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 तो ग्राफ थोडासा वाढला गेला असता पण कदाचित चेंडू लवकर रीड करता आला नाहीये. बॅटला लागला होता बिहाइंड द विकेट, चेंडू जात असता त्यावेळेला शॉर्ट तन्मयच्या क्षेत्ररक्षकांना थोडंसं उशिरा रिॲक्ट केलं गेलं होतं. रिप्ले बघा, आईच्या कडर चेंडू होता, बॅटच्या वरच्याकडे लागला होता. शॉर्ट तन्मयचा क्षेत्ररक्षक थोडासा लेट रिॲक्ट झालं. त्याने सांगितलं बाबा चेंडू कुठे गेला काय गेला प्रतीक होते तिथे. पण अशा गोष्टी आहेत ना त्या लवकर थोडंसं रिॲक्ट करणं गरजेचं आहे. 2.5 षटकांचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती येत्या 32, 4 गडी बाद 32 धावा. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू मैदानावरती हाताळला जात असताना आकाश, शेवटचा बॉल. आता एकदा नो बॉलचा इशारा होतोय. नुकतंच ओंकारजी यांनी म्हटलं होतं की 1 फॉर द ओव्हरचा इशारा तुम्हाला झाला होता. पुन्हा तर तसा चेंडू हाताळला गेला तर मात्र तो नो बॉल येईल. आपणही येतो ज्यावेळेला मोबाईलला पॅटर्न लॉक टाकतो, कधी कधी नंबर कोड टाकतो, 2-3 वेळा जर रॉंग नंबर टाकला ना तर तो पॅटर्न लॉक थोडासा बंद होतो. तसा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला एकदाच मुभा होती 1 फॉर द ओव्हरचा, तो कदाचित तुम्ही गमावलाय आणि हा नो बॉल आलाय. 33 लॉस ऑफ 4, 33ला 4 बाद. अंतिम बॉल बाकी आहे आणि तो मात्र फ्रीट असणार आहे. फटका उंच गेला, प्रॉपरली कनेक्ट झाला नव्हता, जवळजवळ बॅटच्या स्टिकर एंडला. त्यामुळे मेल फक्त एकच धावफलक 1ने पुढे चाललाय. मागचा जो एक लक फॅक्टरचा 4 आला ना त्या चौकारामुळे पुन्हा एकदा आपण पाहता पालघर स्पोर्ट्स पालघर थोडी धावफलकावरती एक चांगल्या स्टेजला पाहायला मिळते. षटकं संपली आहेत मैदानावरती, 3 धावा झालेत 34. सर अजून इथनं 3 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 68 धावा दाखवत आहे आणि त्या जर बनल्या ना नक्कीच मी म्हणेल या मॅचमध्ये तर एक मोठं टार्गेट आहे. आणि ज्या अनुषंगाने सध्या ओंकार देसाई खेळतोय, 7 बॉलचा सामना त्यानं केला, 17 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत आणि ओंकार देसाईच्या आकड्यासमोर 17 आहे. आणि अल्वेज या नावाचा खतरा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं अनेक गोलंदाजांना राहिला आहे. सर कसं वर्णन कराल ओंकार देसाईला? खरं तर तुम्ही लहानपणापासून पाहिलं, आत्ताही तुम्ही पाहता जवळजवळ 15-16 वर्ष तुम्ही कॉमेंट्री करिअर्सला जास्त दिलेत आणि ओंकार देसाई देखील तितकंच वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळताना दिसलाय. काय सांगाल? मॉडर्न डेचं क्रिकेट बदललं बट ओंकार देसाईने या सगळ्या कंडिशन्सला मॅच केलंय, म्हणून तर आजही ओंकार देसाई नावाचा दबदबा टेनिस बॉल क्रिकेट विश्वात कायम आहे. नाही बघा, हे सगळं एका दिवसाने घडत नाही. कारण ज्यावेळेला तुम्हाला नाव मिळतं, फेम मिळतं, ओळख मिळते, पण ती ओळख कायम ठेवायची असते. कारण 3 प्रकारचा संघर्ष असतो.
एक तुमची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष असतो, दुसरा तुमचा झालेली ओळख ही कायम ठेवायची आहे. जीवनातला संघर्ष असतो, तर झालेली ओळख कायम ठेवलेली आहे, त्याचा खेळ भरलेला आहे आणि ही ओळख आहे. ओमकार देसाईचा तुम्ही उल्लेख करतायत, जी ओळख त्यानं निर्माण केली, ज्या आक्रमक खेळीने त्यानं सुरुवात केली, आजही जर पाहिलं तोच आक्रमक खेळ, तीच अटॅकिंग बॅटिंग करत असताना ओमकार देसाई, म्हणून आज त्या नावाचं वलय आजही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कायम आहे. ओमकार देसाई या नावाचं वलय. क्या फटका सजवला आणि अगदी ओमीची बॅट सहज म्हणू शकतं. मैं अगर सुना दूं ना अपने पुराने किस्से तो आजकल के लोंडे मेरे पाव तक दबा दे. क्या बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये, जिथे परिस्थिती गंभीर तिथे ओमकार देसाई खंबीर. 8 मध्ये 23. मात्र आदिवासी समाज अगदी परिषद मंचला जर कमबॅक करायचं आहे, तर क्रिकेटच्या पटलावरचे धगधगतं वादळ, ज्या अगदी वादळामध्ये अनुभव मोठा, अनेक सुखाचे दुःखाचे प्रवास या खेळाडूनं जवळून पाहिलं, त्याला थांबवणं महत्त्वाचं आहे. म्हणून तर बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश तुंबडाला आणलं. सो या समाजाचा खरं तर एक क्रिकेटच्या पटलावरचा कोहिनूर हिरा आहे आणि त्याच्या गोलंदाजीकडे लक्ष सध्या आदिवासी समाज परिषद मंचचं लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 40ला 4 बॉल तयार आहे. प्रकाश आता चांगला टाकलाय, जास्त अगदी आपण पाहिलं ना खोलात होता बॉल, हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचं जरूर होतं. मग आता लँडिंगच्या आधी खरं तर फ्लाय होणं महत्त्वाचं आहे आणि तिकडे फ्लायच करू दिलं नव्हतं. म्हणजे जो ट्रॅक होता ना, अगदी त्या ट्रॅकला पूर्णपणे बरखास्त करून टाकलं एक चांगल्या बॉलनं. आता बॅटची लागली आहे टॉप एज. आताच म्हणालो की या समाजाच्या आदिवासीचा कोहिनूर आणि शान प्रकाश तुंबडा आणि त्यांना काढली आहे ओमकार देसाईची विकेट आणि त्याच्यासाठी प्राइज विकेट आहे. त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा तो त्याच्या भविष्यात मुलांना सांगेल त्याच्या क्रिकेटचा इतिहास, त्यावेळी तो म्हणेल की शिवनेरी चषकामध्ये ओमकार देसाई खतरनाक बॅटिंग करत होता, त्याची विकेट मी काढली आहे. 10 बॉलमध्ये 23 धावा ओमीच्या बॅटमधून आल्या. एक चौकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, 2 षटकार होते आणि इंडिव्हिज्युअल 23 त्याच्या बॅट्समधनं येताना आपल्याला पाहायला मिळालं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की ओमकार देसाई बॅटिंग करतोय, खतरनाक बॅटिंग, मग त्याला सांभाळण्यासाठी आपल्या संघातली सर्वोत्तम गोलंदाज प्रकाश तुंबडाचा वापर केला होता. भाई खेल जिंदगी का हो या ताश का, अपना एक का तभी दिखाना जब सामने वाले के पास बादशाह हो. समोर बादशाह होता, मग एक्का दाखवणं गरजेचं आहे, कारण त्या वेळेवर वेळ निघून गेली, मग हुकमाचा एक्का पण चालत नाही. आणि प्रकाश तुंबडाचा वापर अगदी योग्य वेळेला केला गेलाय. म्हणून क्रिकेटचा खेळ आहे ना, त्या चेसप्रमाणे बुद्धिबळाप्रमाणे आपला प्यादा कधी सरकवायचा, आपल्या घोड्याची 2.5 पावली चाल, उंटाची तिरकी चाल, आपला हत्ती कधी बाहेर काढायचा आणि वजीर कसा उधळायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. बुद्धिबळाचा अर्थ असा आहे की बळाचा वापर करायचा आपण बुद्धी वापरून. म्हणून क्रिकेटचा खेळ हा चेकमेटवाला आहे, हा चेकमेटवाला खेळ आहे, तो कदाचित योग्य पद्धतीने आतापर्यंत हाताळलाय. प्रकाश तुंबडा समोर प्रज्योत, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, तो कबरला फिल्डर होते, थोडंसं मिस केलं या चेंडूला. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण केले गेले. प्रज्योत अंबिराल्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रमोट करण्यात आलेला आहे. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 41-41. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक प्रकाश तुंबडानं केले. आणि त्याच बुद्धिबळाच्या खेळात त्यांना डाव सुरू झाला सर की पाद्याची किंमत खूप कमी असतं, पण तदनंतर ज्यावेळी डाव एंडला येतो ना, एक प्यादा देखील तुमचं नशीब बदलवतो. ज्यावेळी तो त्याचं ध्येय गाठतो त्यावेळी त्याच प्यादाचं वजीर बनतंय. क्रिकेट देखील तेच आहे, जिथे तुम्हाला संधी मिळेल ना, त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. कारण संधी चात बुडवलेला त्या बिस्किटसारखी आहे, थोडा वेळ निघून गेला बिस्किटची मजा निघून जाते ना, त्या संधीचं आज तुम्हाला सोनं करायचं आहे. मनोज पाटीलसाठी खूप फिरला बॉल, टप्पा पडला, सरळ चालला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर पूर्णपणे दबाव होता प्रकाशवरती आणि त्या दबावाला बळी न पडता कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंगेस्ट सेटअप, ते सध्या सांगतं प्रकाश तुंबडा. अजून एक थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता प्रकाश तुंबडाची गोलंदाजी बघा. षटकार आला, त्यानंतर स्वतःला सावरलं होतं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 41, 5 गडी बाद 41 धावा. गुडघा थोडासा वाकवला होता, पण अगेन्स्ट द टर्न, लेफ्ट आर्मच्या अगेन्स्ट या पद्धतीने खेळणं थोडंसं टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या थोडंसं कमी पडल्यात. तकनीक नाही, ती तकलीफ थोडीशी नक्कीच झालेली आहे या षटकामध्ये. जर आपण पाहिलं, आपण चर्चा करतोय की कसा खेळ करायचा, बुद्धी कशी वापरायची, बळ कसं वापरायचं, आणि चांगलं विश्लेषण तुम्ही देखील केलं. कारण एक प्यादा असतो, समोर जात असतो, पण ज्यावेळेला प्यादा त्या साईडला जातो तेव्हा वजीर बनतो. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये ना राजा नका बनू, वजीर बना. 4 षटकं संपल्यात. धावा धावफलकावरती 41 आहे, कारण पूर्ण पटावरती जे 64 घर आहेत ना, त्याच्यात सर्वात जास्त भेटी राजाची नसते, वजीराची असते. कारण वजीर कसाही चालू शकतो. त्याच्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये तो खेळाडू महत्वाचा आहे जो गेम चेंजर ठरू शकेल.
अर्थातच सोप्या साध्या भाषेत किंग नाही तर किंग मेकर बनायचं. 64 अगदी आपण पटलावरच्या अगदी व्हाईट अँड ब्लॅक खरं तर या 64ची चर्चा केली. सध्या प्रोजेक्टेड स्कोर 62 दाखवत आहे, अगदी तिकडे जवळपास. 4 षटकं संपली आहेत, 41 झालं, विकेट गेलेत 5. चिन्मयाला बॉलिंग ट्रॅकवर, यंग टॅलेंट. पहिला बॉल प्रज्योत संधी चालला लॉंग ऑफला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णय क्षणाला प्रज्योत अंभीरेनं सावरला डाव आणि केलाय गंभीर असा घाव आणि आलाय हा षटकार लॉंग ऑफ सीमा पार. याच्या अगोदर प्रज्योत अमेरीची ओळख याचा बॉलर होती, पण ज्या वेळेला त्याला माहिती आहे की टीमला गरज आहे, आवश्यकता आहे, त्यावेळेला तो थोडासा हात दिखाते भाई, थोडासा बल्ला भी घुमाते. बल्ला घुमाए, थोडासा दर्शक दीर्घा भी जुमाए. समोरच्या दिशेने चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा षटकार टोकलाय. एक तर प्रत्येक षटकामध्ये एक आपण पाहिलेत की पहिल्या बॉलवरती षटकार येतो, चौकार येतो, पण त्या ओव्हरला मोठं केलं जात नाही. म्हणजे मागचं देखील ते षटक होतं जिथे 6 धावा आल्या, पण त्या नंतरच्या चेंडूवरती तितक्या धावा येऊ शकल्या नाही. याही षटकामध्ये तसं होईल की पुन्हा एकदा थोडासा वेगळा प्रयत्न प्रज्योत अंबेरे करतील. स्कोर 47-47. डेट ओव्हरची सुरुवात झाली आणि एअर स्ट्राईकला सुरुवात. हल्ला बोल करतोय प्रज्योत, आता त्याच्या विरुद्ध केलाय कमबॅक कॅचचा कॉल आणि काय झेल टिपलाय. विश्वसनीय की अविश्वसनीय, प्रज्योतच्या मनामध्ये सध्या तेच सुरू आहे. आता फिल्डरला कॉन्फिडंट फुल होता आणि त्यानं सांगितलं यस आय विल टेक, मी घेऊ शकतो. आणि जवळपास 15 ते 20 पावलांचं अंतर कापत अशा कॅचेस ज्यावेळी येतात ना, त्यावेळी आवर्जून व्यू रिचर्ड्स सरांचा टिपलेला कपिलदेव निकन्सनं झेल, अगदी रिव्हर्स कॅचेस म्हटलं की तो झेल आवर्जून आठवतो. ज्या एका झेलनं भारताला 1983ला विश्वचषक दिला आणि इकडे देखील तितकाच सुंदर आणि गुणवत्तापूर्ण असा झेल कौशल्यानं भरलेला आपल्याला पाहायला मिळाला. बघा जसा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बॅटच्या कडे लागला होता. एक चांगला उल्लेख तुम्ही केला. पाठीमागे धावत जाऊन झेल टिपणं सोपं नाहीये. पंकज पाटील होते तिथे पॉईंटला आणि पाठीमागे धावत जावं, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवणं हे गरजेचं होतं. या मागच्या वर्ल्ड कपमध्ये T20च्या वर्ल्ड कपमध्ये आपण जर पाहिलं तर अक्षर पटेलनं टिपलेला झेल जो आपण पाहिलाय इंग्लंडच्या अगेन्स्ट, अगदी उलट्या बाजूला धावत जातं, तो देखील झेल टिपला होता. कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच असं नेहमीच पाहिलं जातं. बऱ्याच जणांनी कॅच सोडले त्यावेळेला वर्ल्ड कप देखील सोडलाय. आजही आपल्या 99चा वर्ल्ड कप आठवतोय, ज्यावेळेला स्टीव्ह वॉचा कॅच हर्षल गिबनं सोडला होता, अगदी इझी कॅच मिड विकेटला. त्याच्यामुळे झेल महत्त्वाचे असतात, कॅचेस महत्त्वाचे असतात आणि ज्या संधी तुम्हाला मिळतात ना, त्या संधी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ग्रॅब्स करणं गरजेचं आहे. कारण संधी आणि सूर्योदय एकसारखे असतात. उशिरा उठणाऱ्यांचे नशिबी दोन्हीही नसतात. लेट उठलं ना तर सूर्य पण नाही बघायला मिळत आणि लेट रिॲक्ट केलं तर संधी पण नाही मिळत. क्योंकि कामयाबी है ना भाई, ये मांगने से नहीं जागने से मिलती है. थोडासा जागर राहा तर तुम्हाला कामयाबी मिळणार. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय क्रितेश घरत येतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये क्रितेशची बॅट तितकी तळपली नाहीये, पण या सामन्यामध्ये आवश्यकता आहे, गरज आहे, टीमला आवश्यकता आहे क्रितेशचं या मॅचमध्ये चालणं. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. बिरवाडीपासून सुरू झालेला प्रवास आता अंडरम क्रिकेटचा बादशाह, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार बनलाय आणि त्याचा सोडलाय झेल येत्या काळामध्ये खराब होऊ शकतो. येथे तुमचा धावा रोखण्याच्या स्वप्नांचा मेळ. धावफलक 2 ने पुढे चालला. 49 धावा स्कोकार्डवरती लागलेत, विकेट्स गेलेत 6. सर खूप चांगली चर्चा तुम्ही करता आणि म्हटलं जातं ना सर, मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते हैं. इथे एक एक पाऊल तुम्हाला पुढे टाकायचं. जसे थंडीचे दिवस आठवले ना, घरातून निघताना सुरुवातीला असं वाटतं की खूप थंडी लागते, बाहेर कसं जायचं. घरातून थंडीत बाहेर निघालो की असं वाटतं की एकदाचे टार्गेट म्हणजे आपल्याला जे डेस्टिनेशन आहे ते कधी गाठतो, त्यानंतर धुकं कापत जसं जाऊ तसं अंतर कापत जातं. इथे आता ते अंतर कापलंय क्रितेश घरतच्या विकेटचं आणि चिन्मयच्या खात्यात ॲड झाली आहे विकेट नंबर 2. आधी प्रज्योत अंभीरे आणि आता क्रितेश घरतला परत पाठवलाय. आता ऑलआउटचा धोका तो पण आलाय आणि दुसऱ्या बाजूला रन्स बनवायच्यात. 49 झालेत. एक सन्मानजनक लक्षापर्यंत संघ पोहोचलाय. बट टेनिस बॉल क्रिकेट काय सांगतं, 6 षटकांची मॅच आहे. एक कमीत कमी ॲव्हरेज 10ची सरासरी तुमच्याकडे पाहिजे आणि तिथपर्यंत जर पोचायचं आहे तर अजून 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये 3 विकेट वाचवत कमीत कमी 11 ते 12 रन्स मैदानावरती बनवणं ते देखील तितकंच गरजेचं आहे टीम पालघर स्पोर्ट्स पालघर संघासाठी. थोडीशी विचित्र परिस्थिती सध्या पालघरसाठी निर्माण झाली. पालघर स्पोर्ट्सचा उल्लेख तुम्ही केला गेला होता आणि अंतराचा उल्लेख देखील केला होता. पण आता काय झाले की फिल्डिंग करणाऱ्या टीमचे ना थोडेसे हौसले बुलंद झालेले आहेत. हौसले थोडेसे बुलंद झालेले आहेत. त्याच्यामुळे ते देखील प्रयत्न करणार की अजून 1-2 विकेट
अजून 1 ते 2 विकेट जो दबाव निर्माण झालाय तो दबाव पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न आदिवासी समाज परिषदेचा हा संघ करणार आहेत. चिन्मयने या षटकामध्ये 2 विकेट घेतल्यात, 1 सिक्सर आलाय. जसा मी उल्लेख केला होता, षटकार येतो पण त्यानंतरच्या चेंडूवरती तितक्या धावा येत नाहीयेत आणि ते थोडंसं चिंतेची बाब या पालघर स्पोर्ट्स आता ताई पॅकरसाठी राहिलेले. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या 5व्या षटकातील. शेवटचे 2 बॉल. प्लॅन मिस 2 गोष्टी आहेत. तुम्ही ज्या दोन्ही गोष्टीचा उल्लेख केला, एक तर 60 वर पोहोचायचं आहे आणि त्यावेळेला विकेट शाबूत ठेवायचे आहेत, आपल्या हातामध्ये ठेवायचे आहेत. हे तर कसं आहे माहिती का, 20-25 तारखेनंतर ज्यावेळेला पगार व्हायचं वेळ असतं ना, त्यावेळेला तुटपून जे त्या पगारामध्ये भागवायचं असतं, तसा खेळ आहे. अगदी बरोबर आहे. पण कदाचित तुमच्यासाठी ही गोष्ट नाही आहे, ही पगारवाल्यांसाठी आहे. तुम्हाला कदाचित एक काळ असेल की ईडी पण लागेल. इतक्या साऱ्या शुभेच्छा. इथे षटकार क्लास मारला आणि मनोज पाटील अगदी अशा बॅटिंगसाठी आता ओळखला जाईल, पंकज ओळखला जाईल. आणि अशा रन जर 2-3 मोठ्या फटक्यांनी जमल्या ना, तर ज्या आपण 64-65ची चर्चा करत होतो मैदानावरती त्या बनतील. आणि काय फटका मारला पंकज पालननं. आता तो ओमकार देसाई, त्यानंतर क्रितेश घरत, त्यानंतर विश्वनाथ जाधवला सांगेल ऐसी की जाती है भाई बॅटिंग. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय इकडे एक अतिशय देखणा फटका त्याच्या बॅटमधनं आला. स्विचिट एक असा फटका, चले तो गर्दन कटे खुद की वरना दुश्मन की कटने में भी देर नहीं लगती. आणि इथे मात्र वार गोलंदाजाविरुद्ध केला. 1 षटक टाकलं चिन्मयनं, 14 धावा खर्च केला, 2 विकेट्स त्यानं काढलेत आणि धावफलक 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर ज्या 10-11ची चर्चा करत होतो ना, आता संघ तिथपर्यंत पोहोचला. इथनं पुढे घेऊन जाण्याची जिम्मेदारी आहे ना, ती आता मनोज पाटीलवरती आली आहे. कारण हा एक चांगला फिनिशर आहे, एक चांगला की प्लेअर आहे. आणि ताई पॅकर्स पालघर असेल किंवा पालघर स्पोर्ट्स पालघर यांमध्ये खेळणं म्हणजे पालघरच्या क्रिकेटर्ससाठी आहे ना एक स्वप्न असतं. आणि आज मनोज पाटीलचं ते पूर्ण झालंय. सो याच विठ्ठलवाडीच्या खरं तर परिसरानं दिला. त्यामुळे सफाळेकर त्याच्या बॅटिंगचा आनंद घ्यायला आलेत. मग ते कमबॅक आदिवासी समाज परिषद मंचला करावा लागेल. संघर्ष हा त्यांच्या आयुष्यात जन्मल्यापासून येतो आणि मृत्यूपर्यंत खरं तर संघर्ष आणि त्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याची जिम्मेदारी म्हणजे आयुष्याच्या पटलावरती स्वतःची ओळख तयार करण्याचं स्वप्न, हा प्रवास. बॅटच्या समोर डाऊन द ग्राउंड मारायचा होता. अगदी बॅट फिरली आहे, बॉल देखील फिरलाय लॉंग ऑनला. तिकडे अलाय क्षेत्ररक्षक, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती वैभव धुवून विकेट प्राप्त केलाय. पहिला चेंडू थोडासा लांबवरनं दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यश लाभलंय. दोन्ही गोष्टीचा आपण चर्चा करतो की धावफलक 60च्या पार जाईल, कितपर्यंत पोहोचेल, 60, 62, 65 पर्यंत पोहोचेल. मनोज पाटीलचा विकेट बघा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा लांबून दुरून खेळला होता आणि हा खेळत असताना समोर चेंडू खेळला आणि झेल टिपला गेला. एक चांगला उल्लेख तुम्ही देखील केला, कारण आदिवासी समाज संघर्ष, पण संघर्ष जो शब्द बनलाय ना तोही महत्वाचा आहे. संघ हर्ष, एक साथ हर्ष करा तर आनंद मिळणार. चला बिट्टू शेठ आपल्याला नयन शेठ बोलवतोय, तर बिट्टू आपण लगेच यायचे व्यासपीठावरती. चला बिट्टूचं करूया आपण स्वागत. सब समजता है भाई उसको. 55 लॉस ऑफ 8, 55ला 8 बाद. 55 एक मोठा फटका 60-65 पर्यंत टीमला घेऊन जाऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय नाईक बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. एक मोठा प्लेअर आहे. अगदी आपण पाहताय महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती आहे जाई गाव. त्या जाई गावाच्या नावासाठी धनंजय, जयराज, संतोष दवणे हे खूप मोठे की फॅक्टर्स राहिलेत. ओव्हर द विकेट शफल झाले होते. अराउंड लेग क्लीन बोल्ड करायचं होतं. प्लॅन तिकडे फर्स्टला डावा स्टिकच्या बाहेर आणि म्हटलं जाताना एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप दिस कॉल दी वाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर एक नाव होतं, वेस्ट इंडिज एकेकाळातला विश्वविजेता संघ होता. त्या टीमसाठी मायकल होल्डिंग 912 षटकं, 5472 बॉल त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना टाकले. कधीही वाईट बॉल त्यांना मात्र टाकला नव्हता. अजून एक आला तो देखील डाबा स्टिकच्या बाहेर. तुमचे कॅप्टन्स तुम्हाला हे राईट्स देत नाही की तुम्ही सातत्यानं व्हाईट बॉल टाकाल आणि त्यातल्या त्यात कुठे जिकडे पहिल्या बॉलवरती तुम्हाला एक महत्वाची विकेट मिळाली आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न कदाचित वैभव धूम करता येतं आणि तोच प्रयत्न थोडासा डाऊन द विकेट जातोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला जातोय. 2 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेल्यात. हा फटका खेळला गेला आहे.
धनंजयचा उल्लेख तुम्ही केला गेला होता, तिथून बॉर्डरवर आलाय आणि ही बॉन्ड लाईनची बॉर्डर पार करून जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार शेवटच्या क्षणी आलेल्या धावा थोडासा त्याचा प्रभाव त्याचा परिणाम इम्पॅक्ट सोडून जातात आणि तोच कदाचित इम्पॅक्ट सध्या जाणवतोय. 63 आणि ज्या आपण 64 ते 66 जी चर्चा करत होतो ना, आता तिथपर्यंत धावफलक येऊन पोहोचलाय आणि पालघर स्पोर्ट्स पालघरकडे ते बॉलिंग युनिट आहे की आता या टार्गेटवरती ते लढाई करू शकतात. आता मागच्या सामन्यामध्ये 86 धावा बनवल्यात आदिवासी समाज परिषद या टीमनं, ते देखील विसरून चालणार नाही आहे. पण तो सामना वेगळा होता, ती वेळ वेगळी होती आणि आता मॅचचं चित्र येणारे अजून 4 बॉल आपल्याला सांगतील की टार्गेट काय सेट केला जात आहे. बॅटच्या समोर वेगात टाकलाय, आता टप्पा सापडला. गोलंदाज वैभवला जसे शफल झाले त्यांना फॉलो केलं आणि त्यानंतर आपण पाहताय झालंय या ठिकाणी छोटंसं कमबॅक. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील? 63 धावा धावफलकावरती आहेत. वाईड यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेर, परफेक्ट यॉर्कर आहे. तुम्ही चांगला उल्लेख केला, मागच्या सामन्यामध्ये आदिवासी समाज परिषदेने 86 धावा केल्या होत्या, पण तो खेळ वेगळा होता, संघ वेगळा होता, परिस्थिती थोडीशी वेगळी होती. म्हणजे अल्ताफ राजावाला गाणं आहे ना भाई, वो साल दूसरा था, ये साल दूसरा आहे, तसा मॅच वेगळा आहे. शिवनेरी चषक मात्र तेच आहे, जिकडे अगदी एक स्टँडर्ड लेवल क्रिकेट पाहायला मिळतं आणि स्पर्धेच्या सेकंड लास्ट डेला स्पेशली एकदा डे नाईट क्रिकेट सुरू झालं ना की मग ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट स्पर्धेच्या फायनलच्या आदल्या दिवशी आवर्जून या स्पर्धेमध्ये रंगतं. मात्र उद्या सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे मोठ्या मोठ्या लढतीकडे. ऑल इंडियन आयकॉन्स उद्या तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक टीमकडे 2 आयकॉन्स घेण्याची संधी आहे. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडी जयूद दुर्गेश 11 अर्नाळा समोर. त्यानंतर आराध्या 11 जे बजरंग गोरसई ब तो खेळणार आहे आज क्वालिफाय करणाऱ्या ओपन हाफच्या विनर सोबत. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा आणि ती टीम खेळणार आहे त्रिश 11 श्री जागमाता रावळे समोर. आणि चामुंडा स्पोर्ट विरातन खुर्दला बाय मिळाली आहे. त्यानंतर पुढच्या लढतीत 2 सेमीफायनलमध्ये आपल्याला त्या टीम्स पाहायला मिळणार आहेत. 63ला 9 डावाचा अंतिम बॉल आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची अंतिम विकेट ती देखील मैदानावरती बाकी आहे. पंकजनं मारलेला षटकार आहे ना तो थोडासा मोमेंटम खेचून घेऊन आला आणि त्यानंतर धनंजय नाईकचा एक वार ज्यांना एक चांगलं टार्गेट मैदानावरती उभं झालंय. आणि दुसरा एक आपण अर्थ सांगणार आहोत, पण हा शेवटचा चेंडू जाऊया कारण बऱ्याच गोष्टीचं विश्लेषण आपण देखील केलेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, स्कूप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे धावाच्या स्वरूपात ऑल आऊट झालाय. आणि ज्यावेळेला एखादी टीम ऑल आऊट होते ना अशा स्पर्धेमध्ये, जेव्हा मोठा संघ खेळतो त्यावेळेला बॅटिंग ऑर्डर काय, गोलंदाज किती वापरणार याच्यावरती देखील चर्चा होतात, कारण तोही बॅलन्स महत्वाचा राखायचा आहे. 63 धावा वरती हा संघ थांबलाय. 6 षटकांचा खेळ संपलाय. सर्व गडी बाद 63 धावा, 64 6 and 4 तर मारायचे आहेत वेळेवरती, कारण हा सामना असा आहे ना की एक डिफेंडिंग चॅम्पियन आहे. एक जसा तो उल्लेख केला होता, प्रजतनं देखील म्हटलं होतं की मागच्या 2-3 वर्षामध्ये आम्ही इथे जिंकतोय, फायनल जिंकतोय. आता ते टायटल त्यांना वाचवायचं आहे, चॅम्पियनशिप त्यांना वाचवायची आहे. तर दुसऱ्या बाजूला आदिवासी समाज परिषदेना त्या टायटलवरती आपलं नाव कोरायचं आहे, त्या दिशेनं त्यांना द्यायचं आहे. त्याच्यामुळे मॅचला मजा येणार. जसा DBNचा उल्लेख तुम्ही केला होता, प्रवीण पाटील आहेत आमचे प्रोप्रायटर, त्यांनी सांगितलं होतं की DBNच्या वाटचालीमध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा वाटा देखील महत्त्वाचा आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित DBNला त्यांनी जी संधी दिली त्यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करण्याची, त्याचमुळे DBN आज यापर्यंत पोहोचू शकलं. म्हणून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा फार मोठा वाटा DBNच्या वाटचालीमध्ये राहिलाय. आज पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद तो प्रयत्न करते आपल्या खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करण्याचा. बघूया या 64 धावांचा पाठलाग कसा होईल, कशा पद्धतीनं हे चॅलेंज स्वीकारलं जाईल. पण एक तर होईल, एक तर डिफेंडिंग चॅम्पियन आपलं चॅम्पियनशिप टिकवेल, किंवा या शिवनेरी चषकाला 2-3 वर्षानंतर कदाचित नवा चॅम्पियन पाहायला मिळेल. नाही, अजून भिवंडीकर पण वाट पाहतात पुढे, नाही म्हणून मी या म्हटलं मॅचचा विनर कोण आणि त्यांच्यासोबत कोण खेळेल. आणि खूप चांगलं क्रिकेट स्पेशली आज त्या टीमने खेळलं आहे. लगातार 2 सामने ते जिंकून आलेत. बट पालघर स्पोर्ट्स पालघर का ना सर,
ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्ही ज्यावेळी सातत्यानं खेळता, लीग मॅचेस ज्यावेळी तुमच्याकडे अनुभव असेल त्यावेळी कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे असते, टीम बाउंडिंग ज्यावेळी स्ट्रॉंग असतं त्यावेळी तुम्ही वापसी करू शकता आणि सध्या पालघर स्पोर्ट्सनं ती केली आहे. मागचा सामना आता ते जिंकून आलेत आणि त्यानंतर एक सामना पराभूत झाला. त्यामुळे जिंकणं हारणं, कडू आणि गोड या दोन्ही गोष्टींचा आनंद त्यांनी मैदानावरती घेतला. दुःख देखील त्यांना झालं. मग आता जिंकणारी टीम फाईट करणार आहे ती म्हणजेच टीम हर्ष 11 मकरंद स्पोर्ट्सला. धावफलकावरती आपल्याला सध्या पाहायला मिळतं 63 झालेत. 64 धावायचं लक्ष मैदानावरती उभं झालं. काही क्षणात मॅचचा दुसरा डाव सुरू होईल. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे आणि बॅटिंग टीम आपली सलामीची जोडी मैदानावरती तुम्हाला त्वरित पाठवायची आहे. उद्या भावेश पवार देखील इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये ज्याला आपण खरं तर ज्यावेळी क्वालिफाय झाली टीम त्याला मिस जरूर केलं. मग तर उद्या आपल्या ग्रामीण टीमसाठी नेहमीच गावासाठी खेळणारा पवारदीप पावं उद्या मैदानावरती उतरताना पाहायला मिळेल. त्यांना फाईट करणाऱ्या आजच्या दिवसाचा विनर क्वालिफायर संघ खुशी 11 चाफेवाडी ते चांगले चांगले आयकॉन्स घेऊन उतरतात. कारण त्यांच्या पॅकर्सनं सांगितलं होतं की जर टीम क्वालिफाय झाली तर 2 नामवंत आयकॉन्स खेळतील. या पाहूयात उद्या कोण कोण खेळत आहे. समोर जयू दुर्गेश 11 अर्नाळा त्यांच्या समोर खेळणारा. आराध्या 11 गोरसई ब समोर ओपन हाफचा विनर आहे. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा तो संघ देखील खेळतोय. 11 श्री जागमाता रावळे खेळते. उद्या याच गावातील एक आपण पाहताय चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द संघ खेळणार आहे. आणि त्या सोबतीनं उद्या सफाळा क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची एक वेगळी चर्चा नेहमी असते, मैदानाच्या बाहेर एकदम शांत आणि मैदानाच्या आतमध्ये तितकाच घातक आणि विध्वंसक रितेश केणी बबलू देखील उद्या तुम्हाला आयकॉनच्या भूमिकेत या मैदानावरती उतरताना पाहायला मिळणार. आणि ती देखील एक चांगली गोष्ट असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून की आपल्या घरच्या मैदानावरती तो देखील उद्या आयकॉन म्हणून उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याची देखील अनेक स्वप्न आहेत. त्याच्या देखील काही आता फेवरेट टीम्स आहेत. त्या टीमसाठी तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 64चं रनचे सलामीची जोडी मैदानावरती आता इंटर झाली आहे. हार जीतही लपंडावर जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतीलही लाख वादळ सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. क्योंकि हारने के बाद कहानी कभी खत्म नहीं होती, पिक्चर अभी बाकी आहे मरे दोस्त. आणि शिवनेरी चषक अगदी त्या स्टेजला आहे जिकडे शिवनेरी चषकाची स्पर्धा मानाची अभिमानाची 6व्या पर्वामध्ये रंगली आहे. आणि जे स्वप्न पाहिलं जातं विराथन बुद्रुक नांदगडी पाडाच्या तमाम आयोजकांच्या माध्यमातून त्या स्वप्नाला यशाची गवसणी घालणारं हे 6वं पर्व त्याच्यामध्ये सर्व ज्याच्यावरती आहे या नांदगडी पाडा आणि विराथनकरांना गर्व असं तुम्हा सर्वांचं आवडीचं आणि हक्काचं शिवनेरी चषक रंगताना तुम्ही पाहायला मिळत आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे. मॅच स्टार्ट करायची आहे. वेळ थोडा जास्त जातोय. ओपनर्स मैदानावरती इंटर झालेत. अंपायर्स रेडी आहेत. पालघर स्पोर्ट्स पालघर तुम्हाला देखील सज्ज राहायचं आहे. पालघर स्पोर्ट्स पालघर आज पूर्ण संघ बांधण्यामध्ये आवर्जून हरेश्वरदादा केणी रावळे यांचं देखील तितकंच मोठं योगदान राहिलं. क्या गुंडा बनेगा रे तू. एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊयात. डीजे कॅन्डी आपल्या सोबत आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
हे क्रीडांगण संघर्षासाठी ओळखलं जातं. चांगल्या चांगल्या मॅचेस, हाय व्होल्टेज, रफ अँड टफ, क्लोज इन्काउंटर या मैदानावरती आतापर्यंत रंगलेले आपल्याला पाहायला मिळाले. 36 बॉल 64. पहिलाच बॉल, बॅटची कडा, रिले कॅच. आधी यष्टीरक्षकाच्या हाताला स्पर्श झालाय, त्यानंतर फ्लाइंग स्लीपला झेल टीपला गेलाय आणि धक्का लागलाय. पहिला आदिवासी समाज परिषद पालघर या टीमला शून्यावरती पहिली विकेट जाते. फर्स्ट विकेट. पहिल्याच बॉलवरती स्विचिटचा फटका खेळायचा होता आणि मागे तुम्ही पाहता ओमकार देसाई, त्यांना तिकडे बॅकअप दिलं वेळेवरती. अगदी हा रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट एड दिलाय करण दादा, दुखापत असेल तर थोडीशी काळजी घ्या. आणि अशा स्टेजला यष्टीरक्षक आपल्याकडे अवेलेबल खूप आहेत. ओमकार देसाई आहे, पंकज पालन करू शकतो, प्रज्योत, चांगले चांगले यष्टीरक्षक या टीमकडे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या प्रज्योत बॉलिंग ट्रॅकवर आहे. जर दुखापत जास्त असेल तर सबस्टिट्यूट प्लेयर्स देखील तुम्ही मैदानावरती खेळू शकता. काळजी घ्या, काळजी घ्या. टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा पालघरचा लिटल मास्टर. ज्या खेळाडूंना आपल्या कारकिर्दीमध्ये ना नेहमीच कधी सिंहासनाची किंवा जागा मिळवण्याची हाव केली नाही, मग त्या क्रिकेटच्या पटलावरती धाव बनवणं तो त्याच्या आयुष्यात कधीच विसरला नाही. त्याच्या कारकिर्दीमध्ये कव्हर ड्राईव्स, त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांना मारलेले स्ट्रेट ड्राईव्स, ऑन साईडला ऑन ड्राईव्स, पूल, स्क्वॅकट, हुक, लॉफ्टेड हिट, हे सगळे फटके जर कुणाचे पाहायचे, करण मोरीची बॅटिंग ऑलवेज स्पेशल असते. बॅटची इनसाइड एज, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चालला बॉल, जिकडे करण मोरे उभा आहे. अजून एकाला डॉट बॉल. प्रज्योत अंभेरीची एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावफलक सध्या शून्यावरती थांबला. शून्यावरती एक बाद. काळ कसोटीचा जरी असला ना तरी वारसा संघर्षाचा हे सांगावं लागेल. पालघर आदिवासी समाज मंच टीमला डाव सुरू करायचा, 64 पर्यंत शून्यामधून पोचायचं. राऊंड विकेट प्रज्योतनं टाकलाय आणि जसा बॅट वरती आला तो चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित, प्रयत्न चांगले राहिलेत. वेट फॉर अंपायर सिग्नल. रन्स मिळालेत त्या ठिकाणी. एक सिंगल तर जरूर पूर्ण झाली आहे आणि अंपायरचा अजूनही काही सिग्नल नाहीये, म्हणजे एक धाव मिळेल की बाउंड्री चेक केली जाईल. थर्ड अंपायर्स, ग्राउंड अंपायर्सना निर्णय आता पाठवलाय आपल्या PCR कंट्रोल रूम मध्ये. थोडाच वेळ तिकडे पाहिला जाईल. शेवटच्या टप्प्यापर्यंत बॉल कॅमेराच्या लेन्समध्ये कैद आहे आणि काय टेलिकास्ट आहे, काय टेलिकास्ट आहे. फक्त 2 कॅमेराज आहेत आणि त्यामध्ये इतकं सुंदर टेलिकास्ट. सेव्ह आहे, बाउंड्री वाचवण्यात आली आहे. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चालला 1-1. रिक्वायर रन रेट 11.45 पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्वाची आहेत. पहिल्या बॉलवरती जिकडे विकेट आली आहे ना, त्यानंतर या मॅच मध्ये खूप काही गमावलंय. मग त्याच्यातून पुन्हा कमवायचं तर त्यासाठी भागीदारी करावी लागेल. तुषार आणि फलंदाज उत्सवला आज विजयाचा उत्सव साजरा करायचा आहे, तर स्वतःला शेवटच्या टप्प्यापर्यंत लढावं लागेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँडनं खेळायचं होतं. टीमची टोटल सध्या धावफलकावरती थांबलेली आताही पाहायला मिळते. प्रज्योत अंभेरेचा वेग सध्या या मॅच मध्ये बोलतोय. 4 बॉलमध्ये फक्त एक सिंगल आणि एक विकेट त्याच्या खात्यात. चांगली कामगिरी. अजून एक सिंगल घेण्याचा मानस आहे. रनआउटचा धोका होता त्यामुळे नकार केला नॉनस्ट्रायकर बॅट्समन उत्सवनं. आणि प्रज्योत अंभेरेचा फायरिंग स्पेल सध्या आता या मॅच मध्ये ना एक स्ट्रॉंग झोन मध्ये घेऊन चालला. टीम पालघर स्पोर्ट्स पालघरला धावफलकावरती सध्या थांबलेला आपल्याला पाहायला मिळतं. 2-1 बाद. बॉल तयार, प्रज्योत तयार. अंतिम बॉल P1 मधला. बॅटच्या समोर आणि मैदानाच्या बाहेर. समोर मारला लॉंग ऑनला, व्ही शेप मध्ये, रडार मध्ये होता. शेवट गोड केलाय प्रज्योत अंभेरेच्या विरुद्ध. फलंदाजानं मारलाय एक कडक फटका. तुषार जो आहे हुशार, त्याच्या बॅट मधनं आलाय एक नेत्रदीपक षटकार.
थँक्यू डीजे. सफाळ्यामध्ये आल्यानंतर शेंगवाल्याला पण माहिती आहे सफाले में एक ही शेट बस अपना काल्या शेट. काल्या बाय 30-40 एक्स्ट्रा मारून टाक भावाला, त्याची पण अफाट मेहनत आहे. काळ्या शेटकडनं टीप आणि त्या सोबतीनं ट्रीट दोन्ही गोष्टी मिळायला पाहिजेत. 7ला 1 बात 7 लॉस ऑफ 1. मेहनत करने का कभी कभी मौसम नहीं होता, जब करना शुरू करो वही मौसम संघर्ष के लिए हसी बन जाता है. या मॅच मध्ये आता तसाच काही संघर्ष तुम्हाला करायचा आहे आणि काळ्या शेट सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलकावरती 7ला 1 बात 7 लॉस ऑफ 1. बॉल तयार. फ्रंट फुटला पुढे सरसावत बेसबॉल स्टाईल फ्रंट फुटला येऊन ऑन साईडला हॅमर केला. चालला बॉल हा पण जॅक स्टाईल. एक सिंगल तिकडे मिळेल आणि एका सिंगलना स्कोर पुढे चालला. धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 8. संघर्ष के साय में जीवन चलता रहता, जो डरा नहीं जो थका नहीं इतिहास उसी का बनता है. मग या मॅच मध्ये न थकता न थांबता संघर्ष तुम्हाला करावा लागेल, कारण इरादे मजबूत हो तो कागज की नौका भी तूफा पार कर जाती है. 8ला 1 बाद अजून प्रवास इथनं बाकी आहे, तो म्हणजेच आपण पाहता 56 धावायचा. नाना पाटेकरचा अब तक 56 जितका सुपर डुपर हिट राहिला ना तितकं सुपर डुपर हिट राहिलाय. आजच्या दिवसातील क्रिकेट शिवनेरी चषकातील उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस रात्रीचा खेळ बरोबर 4:30 वाजता उद्या आपण स्पर्धेची सुरुवात करतोय. वॉट शॉट बॅकफुटला आले, जागा बनवली. मुंबईचा मरीन ड्राईव्ह जितका सुंदर आहे ना तितका सुंदर कव्हर ड्राईव्ह अप्रतिम आणि लाजवाब आहे. फलंदाज तुषारचा कवसला मारला आणि बेमिसाल फुटवर्क, लाजवाब टायमिंग. पाहतच राहावं. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. 2 लॉस ऑफ 1. 12ला 1 बाद. अजूनही बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्ले मध्ये 4. त्याच्यावरती रन्स येणं गरजेचं आहे. आता फ्लिक केलाय मिड विकेटला, मनगटाच्या साह्यानं वळवलं होतं. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक 1ने पुढे चाललाय. 13 धावा धावफलकावरती बनवायच्या 64. अजूनही प्रवास या मॅच मध्ये बाकी आहे, तो म्हणजे आपण पाहताय 51 धावेचा. पहिली विकेट काढली होती प्रज्योतनं. शेवटच्या बॉलवरती जो षटकार त्याच्या अगेन्स्ट आला तिकडे काहीसं मैदानावरती संघर्ष सुरू झालाय. ऑन साईडला आडवा बॅटनं टर्न केला. मिड विकेटच्या फिल्डरसाठी चेस स्क्वेअर लेगला चालला बॉल. खेळाडू कक्षामध्ये नाही थांबणार. बॉल फरार झालाय. सीमा पार आला एक संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. 4 धावा. अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा, बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर तुम्हारा भी नाम होगा. आणि यशाच्या उंच शिखरावरती पोहोचलाय. खरं तर हे शिवनेरी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर शुभागमन होणार होतं. आदरणीय सुप्रीमो चषकाचे शिल्पकार आणि सन्माननीय कलिना विधानसभेचे आमदार संजयजी पोतनीस साहेबांचं, मात्र त्यांच्या कुटुंबामध्ये एक थोडंसं दुःखद निधन झालं, त्यामुळे साहेब या स्पर्धेमध्ये येऊ शकले नाही. इव्हनिंग सेशनमध्ये संतोष बंड सर त्यांनी आवर्जून तो मेसेज या स्पर्धेसाठी आयोजकांपर्यंत पोहोचवला. मात्र संजय पोतनीस साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. बॅटच्या अगदी मोठ्या कडेला घेऊन बॉल थर्डमॅनला गेला. अगदी फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिपमध्ये गॅप होता. गली इश्क की हो या गली क्रिकेट की ऑलवेज डेंजरस होती आहे. आणि इथे आला 4 चौकार. धावफलक 21ला 1 बाद सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला पहिल्या षटकात 7 होत्या आतापर्यंत आलेत, त्या म्हणजे तब्बल 14 धावा. स्लो 1 कटर टाकला होता. खूप सुंदर बॉल. फलंदाजाला तिकडे रीड करता आला नाही. अनप्लेबल होता बॅट्समन तुषारसाठी. आणि डाव संपला 2 षटकांचा. पहिलं षटक पालघर स्पोर्ट्स पालघरच्या नावावरती, तर दुसरं षटक आदिवासी परिषद मंच पालघरच्या नावावरती. आणि धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21ला 1, म्हणजे अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि करायच्या धावा 43. कम ऑन डीजे.
बोले मस्तकों की झुंड, आज जंग की घड़ी में तुम गुहार दो, अरे मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डर है. 21 21 24 मध्ये 43 पाहिजे प्रज्योत. मन करे सो प्राण दे, वही तो सर्वशक्तिमान है, विश्व की पुकार है, भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. अरे कौरवों की भीड़ हो या पांडवों की नीड हो, जो लड़ सका वही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. अरे मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ए जाके तुम आसमां को दहाड़ दो. सुरुवातीला वाटलं की सहज जाईल मिडविकेटच्या बाहेर. रात्रीचं क्रिकेट, हवामानात झालेला वातावरणातला बदल आणि तदनंतर बॉल ट्रॅव्हल झालेला नाही आहे, जो जायला हवा होता. हात जर दुपारी 5:30 ते अगदी आपण पाहिलं असतं इव्हनिंग सेशनमध्ये खेळला गेला असता ना, तर जवळपास ग्राउंडच्या 10 फूट लांब असता. वरती गेल्यानंतर सरळ खाली आलाय. गुरुत्वाकर्षण अगदी बॉलला घेऊन आलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि ते तुषारची आली विकेट ॲक्शन रिप्ले परफेक्ट मिडल झाला होता, उंच गेला आणि डिस्टन्स कव्हर झाला नाही. इकडे पाहू शकता तुम्ही, लास्ट स्टेजला डायरेक्ट स्ट्रेट खाली आलाय आणि यष्टीरक्षक अगदी तिकडे पाहतच राहिले होते, डोक्यावरती हात होते. मात्र फिल्डरचं जजमेंट समोर मिड विकेटला चांगलं होतं, त्यांनी घेतला झेल. संपला खेळ तुषारचा. आली विकेट प्रज्योतच्या खात्यात नंबर 2. टीम रेडी राहायचं. आमने लोणाड भिवंडीकर आज इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. आजकाल बॅटिंग केली लाजवाब वैभव पाटीलनं, कोलवलीच्या सुपरस्टारनं. विजेंद्रचं फिनिशिंग टच त्याच्या सोबतीनं. वैभव माईचा चमकदार खेळ, अपकमिंग यंग टॅलेंट सनीची बॅटिंग सुंदर राहिली. आणि गोलंदाजीमध्ये प्रतीक वाकडे, आदित्य वाकडे आणि त्या सोबतीनं वैभव माई आणि मनोज घाटाळ या सगळ्यांनी खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं. कुमार रणधवीच्या नेतृत्वाखाली संघ खेळला आणि ॲज अ कोच म्हणून आमने लोणाच्या क्रिकेटचा सिक्सर किंग सुधीर पाटील, त्याचं देखील टीमसाठी तितकंच मोठं योगदान राहिलं. टप्पा पडला, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आणि झाली आहे त्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली बॉलिंग करतो सध्या प्रज्योत. आपल्या वेगाचा बोलबाला हा मात्र कमी गतीनं टाकला होता आणि ड्रंट साऊंड आला प्रज्योतकडनं. दाखवलं असं की खूप वेगात टाकतोय आणि एक वेगळी खरं तर या ठिकाणी स्किल फास्टस्ट बॉलर्सकडे स्लोवर वन टाकताना भरपूर असे गोलंदाज आहेत. मग त्यामध्ये विश्वजित ठाकूर असेल, विजय पावले असेल, अंकुर सिंग असेल, प्रज्योत अंभीर असेल, या सगळ्यांना असं काही प्रकारे अगदी ड्रंट साऊंड काढताना क्रिकेटच्या पटलावरती परिभाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. आणि ते आपण सध्या पाहिलं प्रज्योत अंभीरेच्या माध्यमातून. 22ला 2 कमबॅक खूप चांगला झाला आहे, कारण 2 षटकांमध्ये मुवमेंट शिफ्ट झाला होता. सामना थोडासा खेचला होता. 24 चेंडू 43ची गरज होती. आता लक्ष थोडंसं लांब चाललंय. 21 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 42 धावेची गरज आहे. रिक्वायर रन रेट 12ला टच झाला. राऊंड विकेट. फटका ऑन साइडला मोठा आलाय. चाललाय बॉल मिड विकेटला. वाऱ्यासोबत वार्तालाप आणि प्रेक्षकांच्या भेटीसाठी या मॅच मध्ये गरज होती मोठ्या फटक्याची आणि तो आलाय उत्सवच्या बॅट मधून. षटकार. थँक्यू डीजे. 6 धावा, धावफलक 6ने 28 वरती. क्षणाक्षणाला क्रिकेटच्या पटलावरती आहे ना समीकरण बदलतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक मोठा फटका सलगचा मारलाय. दुसरा. आंधी रोके तो मैं तूफा रोके तो उत्सव आग का दरिया. मात्र विश्वनाथ जाधवचा प्रयत्न आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. व्हॉट फॉर अंपा सिग्नल. 4 की 6 त्याची चर्चा अजूनही सुरू आणि आलाय हा षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू.
नजरेसमोर शहाजहानं बांधलेला ताजमहल येतो. अगदी त्या सोबतीनं जर काही म्हणायचं झालं ना तर इतकंच, ताजमहल अगर प्यार की निशानी है तो शिवनेरी भी एक शेर की कहाणी आहे. आणि त्या शिवनेरीच्या रायगडाच्या वाघाच्या नावानं अर्थातच स्वराज्याचा सम्राट, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक क्रीडांगण आहे, राजा शिव छत्रपती क्रीडांगण. आणि तिकडेच रंगतंय विराथन बुद्रुक नांदगडी पाड्याचं हे शिवनेरी चषक. मजाल मजाल मॅचला संघर्ष इकडे नाही तर मग कुठे पाहायला मिळेल, कारण दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, क्योंकि कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से हमेशा जीत बनती आसान, और हर काम मेरे यार कभी तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. इथे नशिबावरती भविष्यावरती विश्वास ठेवून नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या वरती विश्वास ठेवून पालघर स्पोर्ट्स पालघर आणि टीम आदिवासी समाज परिषद मंच मैदानावरती खेळतोय. 34ला 2 बाद. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय धनंजय नाईक. धनंजय नाईक बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार. 18 मध्ये 30 थांबवायच्यात. टप्पा पडलाय, फिरलाय बॉल आणि असा फिरलाय की आपल्या फिरकीच्या तालावरती फलंदाजाला देखील नाचवलाय. डॉट बॉल होईल का, क्वेश्चन मार्क. DRS घेण्यात आला. बॅटिंग साईड. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. चला विशू तिकडे अंपायर्सला सांगतोय DRS आलाय. अंपायर्स तिकडे रेडी आहेत. आता पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. हा टप्पा पडला. DBN लाईव्ह दाखवते पुन्हा पुन्हा आपल्याला ऍक्शन रिप्ले आणि अंपायरचा निर्णय त्या ठिकाणी आला फेअर बॉल. म्हणजे नो मोर DRS. रिव्ह्यू लॉस्ट. थोडी घाई झाली होती तिकडे. पडल्यानंतर खूप बाहेर वळाला जरूर होता. एक एक DRS देखील खूप महत्वाचा असतो जो कुठे वापरायला जावा. का तर नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनचा रोल त्यामध्ये महत्वाचा होता. आता बॅट्समननं नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समनला न विचारता DRS तिकडे कॉल केला. आणि ते 15 सेकंद का दिले जातात तर नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समनला तुम्ही तिकडे चर्चा करू शकता DRS घ्यायचं की नाही. बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं पंच केलाय. फिल्डर्स आहेत डीप मध्ये. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलला जाईल, थ्रो येईल. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालात. धाव फलक 2 ने पुढे जातात. 36. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी धावा करायच्या 28. आणि हा सामना त्या स्टेजला आहे. कधी पालघर स्पोर्ट्स पालघर तर कधी आदिवासी समाजच्या बाजूनं. खुद को इतना मजबूत बना लो कि हर मुश्किल का हार निकले, रुकना नहीं किसी भी हाल में, बस अपनी तकदीर का हाल आज और अभी निकले. कारण एक क्रिकेटर म्हणून जर मैदानावरती तुम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचं, चॅम्पियन बनायचं तर तुम्हाला इतकंच म्हणावं लागेल, अपना टाइम कब आएगा ना अपन को पता नहीं है. अपना टाइम अपन ही लाएगा, आज लाएगा और अभी लाएगा. सध्या ते करतोय बॉलिंग ट्रॅक वरती धनंजय नाईक. 15 चेंडू 28, जिकडे 18 मध्ये 30 पाहिजे होतं. आता ऑन साइडला खेचला, मारलाय मिड विकेटला, चाललाय सीमारेषा बाहेर. मागच्या 2 डॉट बॉलचं दिलं प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. आला बिग 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 सिक्सर. डीजे कॅन्डीचा कदाचित ब्रेकअप झाला आज. हर्ट ब्रोकिंग मुवमेंट ब्रेकअप सॉंग्स थोडे जास्त प्ले होतात डीजे कॅन्डीकडनं. आणि वेळ पण झाली 1:29. अनेकांना आपल्या काही जुन्या आठवणीमध्ये या सॉन्गनं डीजे कॅन्डी घेऊन जातं. 42 धावा 2 विकेट्स गेल्यानंतर. 42 लॉस ऑफ 2. टप्पा पडला. आता हातभर वळवला आणि अंपायर देखील वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आलाय. आता फिल्डिंग साईड DRS कॉल करण्यात आलाय. या जवळ आता आपण DRS या ठिकाणी आता फिल्डिंग साईड. बॅटिंग साईड तर ऑलरेडी गमावलाय. आता फिल्डिंग साईडने घेतलाय. खूप वळला होता बॉल. या पाहूयात अंपायर्स तिकडे चेक करतील DBN लाईव्हच्या स्क्रीन वरती. आणि अंपायर डिसिजन फेअर बॉल. रिव्ह्यू रिटेन केला असाल जो सक्सेस झाला. डॉट बॉल.
याचं कारण फलंदाज शफल देखील झाले होते आणि बॉल जिकडे रीच झाला, सेकंड वाईड लाईन तिकडे ग्राह्य धरली गेली तडंपासच्या माध्यमातून. बड़ा नौकर बनने से अच्छा है कि छोटा मालिक बन जाओ, दूसरों के पीछे चलने से अच्छा अपना रास्ता खुद बनाओ, क्योंकि संघर्ष प्रगति का आमंत्रण है. जो इसे स्वीकारता है उसका जीवन निखर जाता है और जो बिखरता वो असफल होता है. वेगात टाकलाय, मागचे 2 फिरवले होते तर आता वेग बोललाय धनंजय नाईक धासूचा आणि धासूचा धासू परफॉर्मन्स राहिला. 8 धावा खर्च झाल्या, 4 डॉट बॉल्स त्यानं टाकले आणि षटक संपन्न झालाय. मैदानावरती नंबर 4, धावा झाला 42 आणि काय रंगलाय सामना. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या 22 धावा. काही जण म्हणत असतील की आता घरी जाऊया, त्यांना थांबण्यास भाग पडलं या मॅचनं, कारण आता हा सामना खूप चुरशीचा आणि अति तडीचा रंगलाय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आलेली क्षणचित्र, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जिकडे रंगतंय, शिवनेरी चषक तिकडे सुंदर ग्राफिक मध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट एका बाजूला डावखुरा त्याचा फलंदाज दाखवतोय आणि त्याच्यासाठी समीकरण मैदानावरती मांडताना डीबीएन लाईव्ह आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून येणारे 12 बॉल आणि धावा करायच्यात मैदानावरती 22. या दिव्यात डीजे कॅन्डील एक संधी आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. थँक्यू डीजे. 12 चेंडू 22 धावेची गरज आहे. चांगला रंगला सामना. 5वं षटक कुणाच्या वाट्याला येणार. हथेली पर रखकर नसीब तुको अपना मुकद्दर ढूंढा. अरे हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढा. जरा सीख उस समंदर से जो टकराने के लिए पहाड़ और पत्थर ढूंढा. या मॅच मध्ये गाठ पडली आहे ठकाठक. शिवनेरी चषकातील एक आठवणीत राहणारा, इतिहासात लिहिला जाणारा सामना. एका बाजूला टीम हर्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ अगदी ती खेळणारा, त्यांच्या अगेन्स्ट कोण आदिवासी समाज परिषद मंच पालघर की पालघर स्पोर्ट्स. पालघर 12-22. पहिलाच बॉल मिड ऑनला विश्वनाथ जाधव, त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ, आली विकेट आणि धक्का लागलाय. 42 ला नंबर 3 आणि पहिल्याच बॉल वरती सफलता मिळतीये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला अक्षय आणि त्यांना काढली आहे उत्सवची विकेट. जे सेट बॅट्समन होते विकेट वरती ते निर्णायक क्षणाला बाद झालं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे, कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे. होटाची लाली नी कानाची थँक्यू डीजे. होटाची लाली नी कानाची बाली हे सगळं काही तुम्ही मैदानावरती जरूर ऐकताय, पण सध्या मैदानावरती खलबली झाली आहे. क्लोज जाणारा मॅच, एक रफ अँड टफ इन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळाल. अक्षय त्याच्या विरुद्ध आता किती रन्स येतील, लास्ट ओव्हर मध्ये किती बाकी राहतील, या सगळ्या चर्चा तिकडे सुरूच आहेत. रनआउटची संधी आहे, थ्रो आलाय. ओ डायरेक्ट हिट. अगदी त्यानंतर कॅरी केल्यानंतर करायचं होतं एमएस डी स्टाईल, नाही जमलं तिकडे. छोटासा ओव्हर थ्रो लगेचच झाला बॅकअप. धावा मिळाला. त्या ठिकाणी 2 बॉल कॅरी झाला होता. वेळ होता पंकजकडे, घेऊन जाऊ शकले असते बॉल त्या ठिकाणी. मात्र थोडी जास्त घाई झाली आणि म्हटलं जाताना अति घाई संकटात नाही. इकडे जीवनदान बॅट्समनला मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. प्रयत्न पंकज पालनचे ते देखील तितके चांगले होते. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात. ओमकार देसाईचा एका बाजूला अनुभव, त्याच्या जोरावरती अगदी पंकज पालन, प्रज्योत अंभीरे, पालघर स्पोर्ट्स पालघर म्हटलं की या टीमचं बाउंडिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि अतिशय चांगली मॅच तुम्हाला रंगताना पाहायला मिळणार. बॅटच्या समोर गॅप मध्ये खेळले, 4 मिळतील का? हो, चाललाय बॉल, काव कॉर्नर फेसला आलाय चौकार. 4 धावा.
म्हणून तर म्हणालो ना, हा सामना खतरनाक रंगणार आहे. शेवटपर्यंत आपल्या चुकांमधून जी टीम एक एक सेकंड एक्स्ट्रा एफर्ट मेहनत मैदानावरती करणार तो संघ मैदानावरती जिंकणार. कारण मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में शान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. और उड़ान बड़ी लंबी चीज होती है जो कामयाबी के और लेकर चलती है. बॉल शिल्लक आहेत 9 धावा बाकी आहेत मैदानावरती. इथनं अजूनही येणारे 9 चेंडू, 64चं लक्ष समोर आहे, 48 झालेत, 16 अजून करायच्यात. काटाकीर लढत सुरू आहे, काटाकीर लढत सुरू आहे. पालघर स्पोर्ट्स त्यांच्याकडे असणारा प्रचंड अनुभव तो मैदानावरती झोकतात. आदिवासी समाजाचा संघ मैदानावरती खेळतोय. कालच रात्री म्हणालो की प्रचंड कष्ट, प्रामाणिकपणा आणि जगण्यासाठी धडपड आणि आयुष्यातला संघर्ष म्हणजे आदिवासी समाज, जो प्रयत्न करणं विसरत नाही. लॉंगॉनला मारलाय, करण मोरे आहे, त्याला टाटा बाय बाय हॅलो करून बॉल पसार झालाय. लॉंगॉन सीमारेषा बाहेर आलाय षटकार. आणि आता प्रत्येक जण म्हणेल आता रंगात, आता रंगात रंगात आली ही मॅच. कारण लक्ष उरलाय 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा मैदानावरती 10. थँक्यू डीजे. 8 चेंडू 10 धावेची गरज. मागचा चौकार, तदनंतर षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता गोलंदाज डावखुरा, त्याचा फलंदाज जसा समोर आला ना तसा त्याच्यावरती तुटून पडला मैदानावरती बॅट्समन. तुम्ही पाहता प्रकाश तुंबडा, नाम तो सुना होगा. याच फलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं. म्हणून तर म्हणालो आदिवासी समाजाच्या क्रिकेटचा विश्वनाथ जाधव असेल, तदनंतर प्रकाश तुंबडा असेल, हे कोहिनूर सर विरू बाबरेचं नाव त्यामध्ये आपण घेऊ शकतो. धावफलक सध्या 54 वरती. महत्वाचा बॉल डॉट आलाय, थोडंसं छोटं का होईना कमबॅक जरूर झालाय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 रनची गरज आहे. आणि या महत्वाचा निर्णायक बॉल आहे या मॅचचा, जो सांगेल मॅच कुठे चालली आहे, पालघर स्पोर्ट्स की आदिवासी समाज. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल तो देखील होईल. मागे बॅकअप, मागे बॅकअप. आणि फायनली बॉल स्टॉप झालाय. रन्स देखील मिळाले त्या ठिकाणी. 3 स्ट्राईक देखील राहिली आहे प्रकाशकडे. आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय. अंपासच्या इशाऱ्याची आपण पाहूया वाट. बाउंड्री चेक. थर्ड अंपायर इकडे पाहतील. थोडा रुको भाई. थर्ड अंपायर आहेत, चेक करतील, डिसिजन येईल. कोणी काही आवाज देऊ नका. समोरच्याने बघून बघा.
6 चेंडू 6ची गरज, हा आलाय चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले या तिकडे आपण चेक करतोय. करणला देखील कन्फर्मेशन हवंय, ते देखील या ठिकाणी दिलं जाईल. थर्ड अंपायर उमेश केणे सरत, त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलाय. चार धावा. नाही, फक्त कन्फर्मेशन हवं होतं त्याला. करण मोरे एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे एक एक रन्स ऑलवेज इम्पॉर्टंट आहे. आणि चेक केल्यानंतर अगदी जे कन्फर्मेशन आलं त्यांना देखील त्या निर्णयाचा स्वीकार केला. आणि एक चांगला खेळाडू तोच असतो जो अंपायरच्या निर्णयाचा सन्मान करतो आणि अंपायरला विचारू देखील शकतो की एक्झॅक्टली काय घडलं. प्लसकडे ते राईट्स आहेत. हाऊस दॅट, जिकडे तुम्ही अपील करता तिकडे विचारलं जातं. नॉट आऊट दिल्यानंतर तिकडे देखील अंपायर तुम्हाला रिझन सांगत असत काय घडलंय. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका सजवलाय. चाललाय बॉल पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ शॉट इज दॅट. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल फरार, सीमारेषा बाहेर. आजचा विजयाचा प्रबळ दावेदार डिपेंडिंग चॅम्पियन पालघर स्पोर्ट्स पालघर, त्यांच्या विरुद्ध आदिवासी समाज परिषद पालघर मंच खतरनाक क्रिकेट खेळलाय. आलाय चौकार आणि समीकरण सोपं झालंय. 5 चेंडू आणि 2 धावेची गरज. 5 बॉल 2 धावा. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे. जिकडे उलटफेर होतं, जिकडे उलटफेर होतं आणि तेच उलटफेर आपल्याला पाहायला मिळालं. 9 चेंडूंमध्ये 13 योगेश खेळतोय. प्रकाश बॅटिंग करतोय. 5 चेंडू 16, 5 चेंडू 2. फटका समोर, लॉन्ग ऑफ. स्वैग से करेंगे स्वागत और स्वैग से करेंगे खत्म. आणि क्या बॅटिंग केली या प्रकाश योगेश या दोन्ही फलंदाजांनी. आणि 10 चेंडूंमध्ये योगेश खेळलाय. 19 धावा. प्रकाश खेळलेत 5 मध्ये 16 आणि जिंकला सामना आदिवासी समाज परिषद मंच पालघर. आणि पराभवाचा धक्का दिलाय पालघर स्पोर्ट्स पालघरच्या अगेन्स्ट 7 विकेटनं सामना जिंकत आपल्या क्रिकेटची गुणवत्ता आणि क्वालिटी सिद्ध करताना. हार्डलक ओमकार दादाला विनंती आहे यावा आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान. यस, स्वागत झालाय त्याचा. थँक्यू सो मच आपण आलात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रकाश तुंबडा. बॉलिंग करताना 2 विकेट. आज तुंबडा भांगडा पण करू शकतो, ज्या अनुषंगाने क्रिकेट त्यानं दाखवलं. पाच षटकांचा सामना आता यानंतर खेळवला जाईल. जो क्वालिफायर सामना आहे आता, जिंकणारी टीम सुपर 7 आणि उद्या तिसऱ्या मॅच मध्ये आराध्याच्या बजरंग गोरसई ब समोर खेळ. चला टॉस साठी या आणि मॅन ऑफ द मॅच साठी प्रकाश तुंबडा. हार्ड लक टीम पालघर स्पोर्ट्स. पंकज पालन, प्रज्योत अंभीरे, एक मोठी स्टारकास्ट या मैदानावरती घेऊन तुम्ही उतरलात त्याबद्दल तुमचं विशेष आभार. शिवनेरी चषकाच्या प्रत्येक पर्वामध्ये पालघर स्पोर्ट्स ताई पॅकर्स आवर्जून खेळतं आणि या वर्षी देखील तुम्ही न चुकता आलात. खूप चांगलं क्रिकेट खेळलात. स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही ताई पॅकर्स पालघरच्या क्रिकेटची ओळख आहे. त्यांचं करूयात आपण विशेष कौतुक. या आपण बोलूयात प्रकाश तुंबडाला आधी मॅन ऑफ द मॅच आणि तदनंतर टॉस केला जाईल. थोडंसं ब्राईटनेस वाढव मित्रा. आता आपण जातो टॉस बॉक्समध्ये.